मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच सिडकोकडून नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये 4508 घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि या अंतर्गत नवी मुंबईतील खारघर, तळोजा, घनसोली, कळंबोली आणि द्रोणागिरी या नोड्समध्ये ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की नेमका कोणत्या ठिकाणी घरे आहेत आणि त्यांची जे काही लोकेशन आहे ते नेमका कोणत्या ठिकाणी कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत आपण काल पाहिलेलं आहे। आता मित्रांनो, नेमकं या सोडतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, या सोडतीचं नेमका माहिती पुस्तिका कशी पाहायची, सविस्तर जाहिरात कशी पाहायची, नेमका एकंदरीत त्या घरांच्या किमती काय आहेत, यासाठी जे अटी काय आहेत, नेमकं नियम काय आहेत, नेमका कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जे काही सोडत जाहीर झाली मित्रांनो, सोडत म्हणण्यापेक्षा मी त्याला त्यांनी सांगितलं की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, अर्थातच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीने याच योजनेअंतर्गत ही घरे विक्री केली जाणार आहेत। आता आपण पाहिले की ही घरे EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी असणार आहेत। आता याच्यामध्ये EWS उत्पन्न गटासाठी 1115 सदनिका उपलब्ध आहेत आणि LIG अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी 3393 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आता EWS उत्पन्न गट हा PMAY या अंतर्गत मोडतो, तिथे तुम्हाला PMAY चा 2.5 लाखाचं बेनिफिट मिळणार आहे आणि LIG आणि त्या जे काही EWS उत्पन्न गट आहे त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ही 6 लाखापर्यंत ठेवण्यात आलेली आहे। तिथेच LIG उत्पन्न गटाची मर्यादा 6 लाखापेक्षा जास्त, मग ते किती असो, मग तिथे MIG आणि HIG उत्पन्न गट नाहीये। LIG अर्थातच तुम्ही LIG, MIG आणि HIG तीनही गट या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत। म्हणून तुमचं 6 लाखापेक्षा किती असो, 7 लाख असो, 8 लाख असो, 9 लाख असो, 10 लाख असो, 12 लाख असो, 14 लाख असो, तुम्ही LIG उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की या योजनेचं माहिती पुस्तिका, सविस्तर जाहिरात नेमकं कशी डाउनलोड करायची, त्याशिवाय या घरांची डिटेल्स काय आहेत, किंमत कशी असणार आहे, रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असणार आहे, आवश्यक डॉक्युमेंट्स काय असणार आहे, अनामत रक्कम किती असणार आहे, हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला सिडकोची जी काही माहिती आहे ती पाहण्यासाठी सिडकोने जे काही वेबसाईट आपल्याला दिलेली आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे। वेबसाईट आहे मित्रांनो https://sidco.cidco.india.com sidco.india.com या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटला गेल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे एक पेज ओपन होणार आहे। हा पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विंडोज दिसत आहे। तिथे पाहू शकता तुम्ही होम, लाईव्ह स्कीम, व्ह्यू लाईव्ह स्कीम, क्विक लिंक्स, न्यूज, हेल्प, कॉन्टॅक्ट अस, इंग्लिश किंवा मराठी। तुम्हाला मराठी पाहिजे असेल तुम्ही मराठीमध्ये करू शकता, पण आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फक्त काय बघायचं आहे, आपल्याला माहिती घ्यायची आहे की नेमकं बुकलेट कसं बघायचं। तर बुकलेट पाहण्यासाठी जे काही क्विक लिंक्स आहे, क्विक लिंक्सवरती क्लिक करायचं आहे। क्विक लिंक्सवर क्लिक केल्यानंतर बुकलेट फॉर FCFS या बुकलेट फॉर FCFS क्लिक केल्यानंतर आपल्याला ते बुकलेट इथे डाउनलोड करायचं आहे। तर अशा प्रकारे बुकलेट डाउनलोड झाले मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता नेमका बुकलेटमध्ये काय काय माहिती दिलेली आहे। तर सगळं आता फक्त मी थोडक्यात सांगणार आहे काय काय माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, माहिती पुस्तिका सिडको प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता किंवा गट याकरिता तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोली येथील गृहसंकुलातील 4508 सदनिकांच्या विक्रीची गृहनिर्माण योजना। अल्प उत्पन्न गट 3393 आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1115। स्वतः निवडा स्वप्नातील घर, हे सगळं तुम्ही पाहूया नंतर। आता मेन आहे मित्रांनो की हे अशा प्रकारे तुम्हाला बुकलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अटी आणि शर्ती काय आहेत, सगळ्या महत्त्वाच्या बाबी काय काय आहेत आपण पाहणार आहेत। पण याची नोंदणी सुरू झालेली आहे 22 नोव्हेंबर 2025 दुपारी 4 वाजल्यापासून आणि जे काही नोंदणी शुल्क भरणं आहे ते तुम्हाला 22 नोव्हेंबरपासून होणार आहे, पण तुम्हाला घर निवडण्याची संधी 28 डिसेंबरलाच होणार आहे। सदनिकाचा तपशील पाहिला मित्रांनो, आता मी सगळं वाचून दाखवणार नाही तुम्हाला डिटेलमध्ये, पण तुम्ही पाहू शकता की जे काही घरांची किंमत आहे, किमतीच्या संदर्भात अनेकांना प्रश्न होता की किमती काय असणार आहेत। तर किमती तुम्ही पाहू शकता कशा आहेत।
जे काही सेक्टर क्रमांक 11 प्लॉट क्रमांक 1 द्रोणागिरी या ठिकाणी EWSची 22 घरे आहेत, LIGची 110 घरे आहेत. जे EWS घरे आहेत मित्रांनो त्याचा कार्पेट एरिया 25.81 आहे, ज्याची किंमत 22,18,059 रुपये आहे. आणि LIGची घरे आहेत 29.28, ज्याची किंमत 30,17,682 आहे. द्रोणागिरी याच ठिकाणी जे काही किमती आहेत मित्रांनो सगळ्या सारख्याच किमती आहेत, म्हणजे 22,18,059 ही EWSची किंमत आहे आणि 30,17,682 ही LIGची किंमत आहे द्रोणागिरी या ठिकाणी. पुढे आपण जाऊया तळोजा. आता तळोजा या ठिकाणी ज्या काही सेक्टर क्रमांक 21 आणि 22 या ठिकाणी जे काही घरे आहेत, तर सेक्टर क्रमांक 21-22 दोन्हीचं मी सांगतो मित्रांनो, इथे तुमची किंमत आहे EWSची 21,71,556 आणि LIGची किंमत आहे 30,58,778. नंतर तळोजा सेक्टर क्रमांक 27 आणि 34 या ठिकाणच्या घरांच्या किमती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारच्या आहेत त्या. तर या ठिकाणी EWSची 27 तळोजा सेक्टर क्रमांक 27 या ठिकाणी EWSची किंमत आहे 22,31,010 आणि LIGची किंमत आहे 31,12,786. सेक्टर क्रमांक 34 या ठिकाणच्या EWSची किंमत आहे 13,59,623 आणि LIGची किंमत आहे 34,40,716. सेक्टर क्रमांक 3 प्लॉट नंबर 6 तळोजा. आता ही जी काही घरे मित्रांनो ही थोडी वेगळी आहेत. थोडी वेगळी म्हणजे जे काही आपली जे काही मागील लॉटरी आली होती त्यातील घरे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण सेक्टर क्रमांक 3 या ठिकाणी किंमत आहे 23,59,623 आणि LIGची घरे 34,40,716. त्यानंतर सेक्टर क्रमांक 36 या ठिकाणी तळोजा या ठिकाणी जे काही EWSची घरे आहेत मित्रांनो त्याची किंमत आहे 23,59,623. त्यानंतर सेक्टर क्रमांक 36 तळोजा या ठिकाणी EWSची किंमत आहे 23,59,623 आणि LIGची किंमत आहे 34,40,716. त्यानंतर सेक्टर क्रमांक 37 तळोजा या ठिकाणी EWSची किंमत आहे 21,71,556 आणि LIGची किंमत आहे 30,58,778. नंतर सेक्टर क्रमांक 40 खारघर, अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो. खारघर या ठिकाणच्या किमती पाहिल्या मित्रांनो तर EWSची घर आहे 26,49,717 आणि LIGची किंमत आहे 37,95,772. नंतर सेक्टर क्रमांक 15 कळंबोलीची किंमत आहे मित्रांनो EWSची 26,32,368 आणि LIGची किंमत आहे 37,47,158. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं ठिकाण टॉप 1चं लोकेशन आहे सेक्टर क्रमांक 10 घनसोली या ठिकाणी LIGची किंमत आहे 36,72,000 म्हणजे दोनच घर आहेत मित्रांनो. जनरल पब्लिकसाठी 36,72,000 किंमत आहे आणि सगळ्यात जास्त अर्ज याच ठिकाणी येणार आहेत. सगळ्यांनी इथेच घरे हवीत. अनेकांनी दिवसभरातून कमेंट केले मित्रांनो आणि म्हणून घनसोलीची घरे आहेत का नाही अशी विचारणा केली गेली, पण घनसोलीची घरे उपलब्ध केलेली आहेत. ती फक्त 2च आहेत. याच्यानंतर महत्त्वाचं काय तर पात्रतेच्या अटी आपण पुढे पाहणार आहेत. काय आहेत पात्रतेच्या अटी किंवा बाकीच्या महत्त्वाच्या बाबी काय आहेत ते आपण A1 by 1 नंतर पाहणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. पण महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी जे काही अनामत रक्कम भरायची ती EWSसाठी 75,000 आणि LIGसाठी 1,50,000 अर्थात 1.5 लाख रुपये भरायची आहे. आता इथे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत, डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत आता तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण हे सगळे डिटेल पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी माहिती पुस्तिका पहा. सर्वसाधारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व सर्वसाधारण प्रवर्ग दोन्हीसाठी काय सहन आहे म्हणजे नियम आहेत. तर तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट 2018 नंतरचं असायला पाहिजे. तुम्ही एक किंवा संयुक्त नावाने अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये तुमची सह अर्ज ही केवळ पती किंवा पत्नी असू शकते किंवा आई असू शकते जर तुम्ही अविवाहित असाल तर. याच्यावर आपण पुढे व्यवस्थित बोलूया. आता EWSसाठी जे काही उत्पन्न आहे ते 6 लाखापर्यंत आहे. मेन सांगतो मित्रांनो मी 6 लाखापर्यंत उत्पन्न असायला पाहिजे. 1 एप्रिल 24 ते 31 मार्च 25 पर्यंत. तुमचं भारतात कुठेही पक्कं घर नसायला पाहिजे. तुमच्याकडे जातीचा दाखला आणि जात प्रमाणपत्र असायला पाहिजे. वैधता प्रमाणपत्र असायला पाहिजे. सदनिकची विक्री 5 वर्षे करता येणार नाही. त्याच्यानंतर जे काही PMAYचं आहे PMAYची नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा तसं तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे. हे घर प्रौढ महिलेच्याच नावे असणार आहे असे कुठे दिलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला आर्थिक जे काही सहाय्य मिळणार आहे ते केंद्र शासन 1.5 लाख आणि राज्य शासन 1 लाख असं तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी जे काही अट आहे मित्रांनो ती आहे तुम्हाला जे काही उत्पन्न आहे ते 6 लाखापेक्षा अधिक असायला पाहिजे. तुम्हाला 3 वर्षापर्यंत त्या घरांची विक्री करता येणार नाही. आणि हे तुम्हाला सांगितलं की जे काही अनामत रक्कम आहे ती 75,000 EWSसाठी आणि 1.5 लाख हे कोणासाठी असणार आहे तर LIGसाठी असणार आहे. यानंतर मित्रांनो नोंदणीची प्रक्रिया वगैरे आपण नंतर बघूया. तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत. कागदपत्रे पहा मित्रांनो, आधार कार्ड तुमचं स्वतःचं आणि पत्नीचं, पॅन कार्ड स्वतःचं आणि पत्नीचं, डिजिलॉकरमध्ये सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहे. जे काही डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमच्या डिजिलॉकरमध्ये सुद्धा व्हेरीफाय करून ठेवा. उत्पन्नाचा दाखला 24-25 ITR किंवा उत्पन्नाचं तहसीलदाराचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे.
तुम्हाला नंतर 1/1/2018 नंतर निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र बार कोड सहित तुम्हाला जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट विथ बारकोड ते तुम्हाला देणं आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे 6 डॉक्युमेंट्स आहेत, प्रॉपरली नोट डाऊन करून ठेवा. यानंतर मित्रांनो विकलांग असेल तर त्यांचे सर्टिफिकेट, जे मागासवर्गीय असतील कास्ट सर्टिफिकेट, पत्रकार असेल त्यांना, माथाडी कामगार, प्रादेशिक अल्पसंख्याक, प्रकल्पग्रस्त, सिडको कर्मचारी, माजी सैनिक, शासकीय कर्मचारी या सगळ्यांसाठी घरी राखीव असणार आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या जे काही प्रवर्गाचं सर्टिफिकेट देणं आवश्यक असणार आहे. आता इतर अनेक बाबी आहेत मित्रांनो, याच्यामध्ये हा व्हिडिओ त्याच्यामुळे खूप मोठा होऊ शकतो. इतर काय काय महत्त्वाच्या अटी आहेत, काय काय बाबी आहेत हे आपण पुढील भागात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. कारण या बुकलेटच्या अनुषंगाने ज्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सगळ्या आम्ही बाबी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. आणि त्याच्यामुळे कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता कॅटेगरीज कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत हे सगळं आपण पुढील भागात पाहूया. आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक अंदाजित माहिती मिळाली असेल की नेमका बुकलेट कसं बघायचं आणि किमती काय असणार आहेत ते. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला नेमकं सिडकोच्या लॉटरीचं बुकलेट आणि माहिती पुस्तिका, त्याशिवाय आवश्यक डॉक्युमेंट्स, आवश्यक पात्रता आणि अटी आणि शर्ती हे सगळं समजलेलं असेल. यानंतरच्या भागात आपण नेमकं यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि नेमकं फॉर्म कसा सबमिट करायचा हे सगळं सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.